हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मना जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण बोला जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ना जय जय राम कृष्ण हरी बोला जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी मना जय जय राम कृष्ण हरी बोला जय जय राम कृष्ण हरी मना जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी मना जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बराबा तोहा विठ्ठल बराबा सुख झाले साजनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बराबा तोहा विठ्ठल बराबा तोहा माधव मरमा माधव माधवा तोहा विठ्ठल बरावा तोहा विठ्ठल बरावा तोहा विठ्ठल बरावा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरावा तोहा विठ्ठल बरावा विठ्ठल बरावा तोहा तोहा माधव मरमा माधव बरावा तोहा विठ्ठल बरावा तोहा विठ्ठल बरावा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी वाह जय जय राम जय जय राम जय जय राम देवघरा आला आला देवघरा आला आला देवघरा आला आला देवघरा आला आला देवघरा आला देवघरा आला देवघरा आला सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा आला आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा बुक्का गंधमाळ अक्षता बुक्का गंधमाळ अक्षता देवघरा आला आला देवघरा आला बुक्का गंधमाळ अक्षता हे बुक्का गंधमाळ अक्षता सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा आला आला देवघरा आला सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा आला पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती हा पाहुणेर पंगती हा पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती संत वृंदे द्विज शोभती संत वृंदे द्विज शोभती देवघरा आला आला देवघरा आला संत वृंदावन देवघरा आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा आला आला देवघरा आला
ब्रह्मानंदे रामने ब्रह्मानंदे रामने ब्रह्मानंदे हो नीळामणे ब्रह्मानंद नीळामणे ब्रह्मानंदे रामने ब्रह्मानंदे रामने ब्रह्मानंदे गाती उभयता स्वानंदे गाती उभयता स्वानंदे देवघरा आला आला देवघरा आला आला ओ राम देवघरा आला होसी सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवघरा आला आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने आ देवघरा आला देवघरा देवघरा आला देवघरा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई टाळे वाजवा भजन करा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हरे मॉनिटर लावा हल
देवघराला 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 सन्माने भुजला देवघराला 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 भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला सन्माने पूजिला देवघराला 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 भक्ती सन्माने पूजिला सन्माने पूजिला देवघराला 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 भक्ती सन्माने पूजिला
सन्माने पूजेला देवघराला 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 विठ्ठला विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान काळ भैरवनाथ महाराज योगेश्वरी माता माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज बोलो रे भाई सब संतन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 देवघराला भक्ती सन्माने पूजिला देवघराला पाहुणेर पंगती संत वृंदे द्विज शोभती देवघराला भक्ती सन्माने पूजिला पुढे आरंभोनी कथा बुक्का गंधमाळा अक्षता देवघराला भक्ती सन्माने पूजिला निळामणे ब्रह्मानंदे गाती उभयता स्वानंदे देवघराला भक्ती सन्माने पूजिला देवघराला सरळ बसा हात जोडा डोळे बंद करून भैरवनाथाचं ध्यान करा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी तुझी कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुगुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तू
त्याच्या प्रभावाने कथेचा विस्तारू त्या माती सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचे. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुभटा. चरण चरण हनुमंता तुम्हारो रामदूता भक्तीचा त्या वाटा माझा दावाव्या सुभटा. देव घराला भक्ती सन्माने पूजिला देव घराला जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा. विठ्ठल 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 संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या आई साहेब रखुमाईच्या चरणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिवादन करीत. भगवान श्री शंकराचा अवतार काशीचे चोपदार काळकृतांताचे दर्शनकार भगवान श्री भैरवनाथ टाळ मृदंगाच्या गजरामध्ये जोरात टाळी वाजून त्रिवार 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 कोटी कोटी अभिवाद. पारलौकिक अपार शक्ती जगजननी माय जोगेश्वरीच्या चरणी जोरात टाळी वाजून कोटी 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 त्रिवार अभिवादन. गावाची उपासना देवता रामभक्त हनुमानजी आपल्या शिवारातील गावातील अन्य देवी देवता आणि कुलदेवता या सगळ्यांचं स्मरण करीत या आपल्या गावाच्या कितीतरी जन्माच्या शुद्ध पुण्याईने तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या जीवनामध्ये भगवान श्री भैरवनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार हे जुना पूर्वीचंच आहे. हे अनादिकालापासून आहे, कोणाला माहिती नाही. परंतु त्याचा आपल्या कालावधीमध्ये 2025ला सगळ्या ग्रामस्थांनी परिसरातल्या सगळ्या भाविक भक्तांनी तन मन धनाने अतिशय सुंदर असं मंदिर बांधलं. आज सकाळपासून 3 दिवस झाले गावाला महाप्रसाद आहे. गावाची जणू दिवाळी सुरू झालेली आहे. काळभैरवनाथाचा आज मूर्तीची स्थापना, माता जोगेश्वरीच्या मूर्तीची स्थापना, मंदिराच्या कलशारोहण सोहळा आणि कीर्तनाचं आयोजन आपल्या जन्मात तुमच्या हातून घडत आहे. म्हणून या धर्माच्या आणि कर्माच्या संबंधित असलेल्या ग्रामस्थांना, संयोजक आयोजकांना मनापासून जोरात टाळी वाजवून खूप खूप असे धन्यवाद. जे जे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ज्यांच्या ज्यांच्या हातून हे सगळं करतंय, काळभैरवनाथ ही अशी मोठी शक्ती आहे. तुमच्या पुढच्या कितीतरी पिढीला या गावामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी कायम लाभत राहील. आजच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्या समोर ही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं.
कीर्तनं यापुढे दरवर्षी होत राहतील. पण वर्धापन दिनाच्या मूर्तिस्थापनेच्या निमित्तानं झालेली ही माझी सेवा मी आयुष्यभर माझ्या हृदयामध्ये स्मरणामध्ये ठेवली. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. मी वारकरी संप्रदायामध्ये अतिशय सुंदर महाराष्ट्रातलं एकमेव पवित्र आणि वैभवशाली संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली सेवा मंडळ आजिवली यांच्या माध्यमातून खजिनदार श्री गोजे महाराज यांनी मला फोन केला आणि आपल्या गावातील श्री अशोकजी गायकर यांनी आपल्या या आजच्या सेवेचं तुमच्या सर्वांच्या वतीनं निमंत्रण दिलं. आपल्याला आणि सर्व कमिटीला मी मनापासून धन्यवाद देतो. आज कीर्तनाच्या संबंधाने या सेवेत उपस्थित असलेली आदरणीय सर्व गायक मंडळी, तुमची नावं मला माहिती नाही, पण हरिभक्तीपरायण अनंत महाराज पाटील यांचं नाव घेतलं की तुमच्या सगळ्यांचं घेतलं असं गृहीत धरा. मी तुमच्या सगळ्यांच्या चरणाशी नमस्कार करतो. विनेकरी बाबा, आमचे तुतारीवाले बाबा, या सगळ्यांना अगोदर मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांना, आता महाराजांचं नाव मला माहीत नाही पण मी नमस्कार करतो. आपल्यालाही नमस्कार करतो. आपल्यालाही नमस्कार करतो. आणि माझ्यासमोर बसलेले गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तजन सगळ्यांनाही माता भगिनींना मनापासून नमस्कार करतो. या वर्षीची आपली कार्यकारिणी मंडळी आहे, ज्यांच्या हातून हे सगळं घडतंय, ही खरंच भाग्यशाली मंडळी आहे. अध्यक्ष आहे श्री आदरणीय प्रताप चंद्रकांत हातमुडे, हे अध्यक्षपदाला लाभले. अध्यक्ष, तुमचं भाग्य आहे की तुमच्या जीवनामध्ये एवढं मोठं दैविक कार्य घडतं. भगवंत तुम्हाला दीर्घायुष्य देऊ ही मनापासून मनोकामना. या कार्यक्रमासाठी श्री अशोक गणू गायकर हे सचिव म्हणून आपल्याला लाभले आहेत. सचिव, त्यानंतर हेमचंद्र विठ्ठल भोमकर हे सहखजिनदार लाभले आहेत. आता सर्व श्री म्हणतो सगळ्यांना. श्री शंकर गणपतराव कुंडिलकर हे सल्लागार आहे. श्री हनुमंत केरू हातमुडे हे सदस्य आहे. श्री गिरीश टांगो हातमुडे सदैव सदस्य आहे. प्रताप धनाजी राजगुडे कार्याध्यक्ष आहे. श्री सुरेश सांगो हातमुडे सदस्य आहे. सीतारामजी पांडुरंग राजगुडे हे सदस्य आहे. त्यानंतर श्री महेंद्र गणू गायकर, श्री सुरेश बाबू तारे, श्री विशाल वसंत राजगुडे, श्री पांडुरंग महादू गायकर, श्री विश्वजित अनंत मोरे, श्री किरण विष्णू भोमकर, श्री शिवदत्त रामदास पाटील, श्री केशव वामन हातमुडे, श्री गजू वाडाराम हातमुडे आणि विक्रम चंद्रकांत हातमुडे, ह्या मंडळीनं हा सेवेचा भार उचललेला आहे. श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरीच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या सर्वांना ऊर्जा शक्ती प्रदान हो आणि ह्या कामात आपण सहभागी घेतला तर भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला लाभावे. सगळ्यांना, सगळे विसरून राहिलेले असतील ते सगळ्यांना, ज्यांनी पंक्ती घेतलेल्या आहे, महाप्रसाद घेतलेला आहे, वर्गणी दिलेली आहे, इथे सेवा केलेली आहे, या सगळ्यांना भैरवनाथांच्या वतीनं खूप खूप आशीर्वाद. आजचा जो अभंग आहे संत मालिकेतील थोर संत श्री निळोबराय महाराज यांचा हा अभंग आहे. या काय करावं असं या कार्यक्रमामध्ये व्यवस्थापन आहे आणि ते अतिशय श्रद्धेनं. या अभंगाकडे पाहत असताना तार्किक बुद्धी, विज्ञानवादी संशय यावरच्या काही प्रश्न असा कुठलाही भाग मनात न आणता केवळ श्रद्धेनं हे कीर्तन ऐकावं. तुम्हाला आज भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही जी मूर्ती आहे भैरवनाथांची, हे भैरवनाथ कोण आहे तुम्हाला माहिती आहे? जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश सर्वप्रथम अगोदर तयार झाले तेव्हा ब्रह्मदेवाला अहंकार झाला. होत असतो अभिमान, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ब्रह्मदेवाला जरा अभिमान होतो तर काय वादकाला काही नवलाची गोष्ट नाही, फार मनावर घ्यायचं नाही. ते होत असतो अभिमान होत असतो. काम करता करता एखाद्या माणसाला अभिमान होतो. पण अभिमान झाल्याच्या नंतर ते ब्रह्मदेव प्रस्ताव मांडून बसले की मी सृष्टीला निर्माण केले असल्यामुळं सृष्टीमध्ये त्रिभुवनामध्ये मी देव आहे. झालं की पंचायत म्हणा. आपल्या ते तसंच होतं. मी म्हणलं की कार्यक्रमावर विघ्न आलंच सांगायचं. त्याच्यामुळे ट्रस्टी लोकांना सांगणं आहे माझं, तुम्ही भाग्यवान आहात. फक्त मी भक्त म्हणून राहा, सेवा म्हणून राहा. हा मी नावाचा जो पॉईंट आहे हा घरादारात समाजात कुठंच वापरता येत नाही. आपल्यात जे तुकडे पडले, माणसामध्ये जी विषमता तयार झाली, माणसाला जी बोलत नाही, कुटुंबापासून जे लोक दूर गेले, त्याला दुसरं तिसरं काही कारण नाही. बघा, ऐका माझ्याकडनं एकच गोष्ट आहे, तुमच्या समस्याच दूर होतील. तुम्हाला जर माझं बोलणं कळालं तर उपासना, नवग्रह, पूजा, असे विधी विधान काही करायची गरज नाही. अरे तुम्ही चांगलं बोलत नाही, घरामध्ये घर नाचतं आणि मग कोणती पूजा केल्यानंतर ते घर चांगलं होणार आहे? तुम्ही माझं ऐका. सुना सासूमध्ये, जावामध्ये, बहीण भावामध्ये, महाराजा टाळकऱ्यामध्ये, कार्यकर्त्यात नेत्यामध्ये, सगळ्याच गावामध्ये इथल्या कॉलरवर बसलेला
कळलं ना तुम्हाला? हा बस तर एवढा काढून टाका बस तुमच्या इतकं. अभिमान गेला 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 कधी कधी जर आपल्या एकमेकाच्या भेटी झाल्या ना कधी कधी कीर्तन ऐकल्यावर या टाळकऱ्याने त्या टाळकऱ्याला या गायकाने दुसऱ्या गायकाला या कीर्तन ऐकणारे दुसऱ्या पाहुण्याला सांगा मी आज अभिमान सोडला. लय अवघड आहे बरं का. वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी साधन आहे सोडता आली तर बघा भैरवनाथ कसे निर्माण झाले वारकरी संप्रदायामध्ये त्यांना मान्यता आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या सगुण आणि निर्गुण दोन उपासना आहेत. सगुणाची उपासना करत निर्गुण तत्वाला अबाधित ठेवर वारकरी संप्रदाय विश्वातला सगळ्यात मोठा संप्रदाय जो सगळ्यांना सामावून घेतो. बघा कशी गंमत आहे. ओम सूर्याय नमः वरद अग्निदेवाय नमः ओम यमराजाय नमः धर्मराजाय नमः धरणी माताय नमः ओम चंद्राय नमः ओम भौम भौमाय नमः ओम बुम बुधाय नमः गुरवे नमः ओम भार्गवाय नमः ओम शनिदेवाय नमः ओम वायुदेवाय नमः ओम कालभैरवाय नमः कालपुरुषाय नमः ओम कुबेराय नमः ओम राहुकेतवे नमः. वारकरी संप्रदायामध्ये ही सगळी गोष्ट खूप छान पद्धतीने सांगितली. झाला ब्रह्मदेवाला अभिमान. आता अभिमान झाल्याचे परिणाम लगेच इथंच होते. इथं अभिमानात इतकी बेकार ताकद आहे. अभिमान का झाला की माणसाचा चेहराच बदलतो. फार त्याचे डोळे बिळे त्याला मंडपात असं वाटतं की इथं राहावं करणार बदलून जावं असं. ब्रह्मदेवाचं काम थांबतं. मग ही गोष्ट विष्णूपर्यंत गेली. भगवान श्री विष्णू ते म्हणले यांना अहंकार झालाय मग सगळ्यांना बोलवा. मग भगवान विष्णू सांगितलं की हे जेवढे जीव मात्र आहे सृष्टीतले या सगळ्यांना सांभाळण्याचं काम मी करतो त्यामुळे मी देव आहे. विष्णू म्हणून माझी सर्वांनी पूजा केली पाहिजे. थोडासा बेस कमी करा जरासा बेस करा. हा तुम्ही घेते मग ही गोष्ट भगवान शंकरापर्यंत
होतो, पण वेळ अशी महान आहे, आज ते नाही. नीट ऐका माझ्याकडे, अजून बेस कमी काय, थोडा मीठ द्या. आज इको कमी करा, इको कमी करा, डिले कमी करा. एक वेळ होती या पृथ्वीवरती श्री रामचंद्र प्रभू होते की नाही? बोला, होते. आज आज नाही. कुठे गेले ते श्री रामचंद्र प्रभू? कुठे गेले ते? ज्यांच्यात सामावले त्यांचं नाव आहे काळ भैरवनाथ. एक वेळ होती, येथे कृष्ण होते, येथे राधा होती. आज नाही. एक वेळ होती, माऊली आळंदीत चालत होते, आज नाही, समाधीत आहे. एक वेळ असती, आपण आईच्या पोटात येतो. आणि लक्षात ठेवा, आपल्याला जन्म माहीत नसतो. बरं झालं तुम्ही मला बोलावलं, बऱ्याच गोष्टी तुमच्या निकालात निघतील आज. आपण जन्म कधी पोटात घेतला याची आपल्याला कधीच कल्पना नसते, शक्यच नाही ते कुणाला. तुम्ही म्हणसान असं कसं? बाईनं तर सांगितलं. अहो, बाईने कधी सांगितलं? 1 महिन्याला प्रेड येतो, तो प्रेड दुसऱ्या महिन्यात आला नाही. 1 फेब्रुवारीला प्रेड येत होता, जानेवारीला, तो फेब्रुवारीत आला नाही. मग ती काय म्हणली? मला गर्भधारणा झाली. पण मग कोणत्या दिवशी झाली? कोणत्या दिवशी झाली? कदाचित मागची पाळी आल्यावरती 5व्या दिवशी झाली असन, 7व्या दिवशी झाली असन, 8व्या दिवशी झाली असन, 10व्या दिवशी झाली असन. कदाचित प्रेड याच्या आदल्या दिवशी ती प्रेग्नेंट झाली असेल. म्हणजे आपण जन्मात माईच्या पोटात कधी आलो हे आयुष्यात कळत नाही. म्हणून जन्मपत्रिका पाहून डोकं खराब करू नका, त्याच्या नादी लागू नका. कधी आलं ते नाही माहिती, कधी आलं नाही माहीतच नाही. अंदाजे कार्यक्रम येतो. काय कार्यक्रम आहे? आणि अंदाजेच म्हणायचं. मग त्या बाईनं म्हणायचं मला 1 महिना झाला. अरे पण 8 दिवसापूर्वी जर झाला असेल तर नॉट इन्फॉर्मेशन. जन्माचं डेथचं कुठलंही इन्फॉर्मेशन होत नाही. मग काय मोजल्या जातं? तर काळ भैरवनाथाचं रूप मोजल्या जातं. जात, लिंग, धर्म काहीच मोजल्या जात नाही. प्रत्येक जण विचारतात किती दिवस झाले. दिवस हेच काळाचं स्वरूप आहे, काळ भैरवनाथ. मग डॉक्टर म्हणतात आता 7वा महिना लागला, 8वा लागला, 9वा लागला. डेट देतात आजच्या काळामध्ये. 9 महिने 9 दिवस झाले. मग आले तुम्ही बाहेर. आता नीट गंमत ऐका, याच्या तुमच्या डोक्यातली शंका गेली पाहिजे. तुम्ही माईच्या पोटात आले तो तुमचा जन्म, का माईच्या पोटातून बाहेर आले तो तुमचा जन्म? कोणता धराचा? याच्यावर वाद आहे ना. आता पाणेगावकर महाराज आपल्या गावामध्ये 6 वाजता आलेत, कीर्तनाला 8 वाजता उभे राहिले. मग माझा कोणता वेळ पकडणार तुम्ही? 6चा पकडणार की 8चा पकडणार? हे वादाचाच विषय. तुम्ही जर म्हणले तुम्ही 8 वाजता इथं आले तर मी सांगणार मी 6च वाजता आलेलो. मग आता कोणता पकडायचा वेळ माझा? त्याच्यामुळे आपल्या वादामध्ये खरा वेळ 6चा आहे आणि मानायचा वेळ 8चा आहे. त्याच्यामुळे कोणता वेळ आहे हे आपल्यात कधीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. म्हणून आपण पोटात कधी आलो ती बी नीट धरता येत नाही, आणि आईच्या पोटातून कधी बाहेर आलो तेवढंच पकडतो आपण की 10 जानेवारीला 2:02 झाला. ठीक आहे. एक वेळ असती माईच्या पोटात आला, एक वेळ असते तो पोटात 9 महिने दिवस राहिला, एक वेळ असती की तो बाहेर आल्याबरोबर सगळ्यालाच आनंद झाला. लगेच तारीख लिहून ठेवली, 2 फेब्रुवारीला झाला. बरं, ठीक आहे. तो पहिलाच आलेला आहे 9 महिने 9 दिवस. त्याचं काय करायचं आता? तुम्ही सांगा. 9 महिने 9 दिवस कोणी मोजले? आम्ही मोजले का? नाही. कोणी मोजले? तुम्ही मोजले. त्याच्या माईनं मोजले, त्याच्या बापाने मोजले, डॉक्टरनी मोजले. 9 महिने 9 दिवस कुठं टाकायचे? आता लय मोठं अंतर आहे 9 महिने 9 दिवसाचं. ते सोडून पुन्हा तुम्ही नवीन धरलं. पुन्हा महाराज स्टेजवर आले, 8 वाजता आले, जरा 8ची वेळ धरा. चला ठीक आहे. मग त्याचे नाव लिहून ठेवलं, जन्म तारीख. पण आता पुढे गंमत आहे का? गंमत कशी आपल्या जीवनाची? आपली वेळ लिहिल्या जाते, किती वाजून किती मिनिटांनी जन्माला. पण 5वी करायची असेल तर काय मोजतात? वेळच मोजतात. 5 दिवस थांबावं लागेल. आता नामकरण करायचं, काय करावं लागेल? वेळच मोजावं लागेल. 12व्या दिवशी नामकरण करा. आता त्याचा उंचवण विधी करायचा असेल तर 1.25 महिने थांबा, बाहेर पडू नका. बरं. 7व्या महिन्यामध्ये त्या लेकराला औक्षण करा. बरं. मग आता त्याला शाळेत टाकायचे, 5 महिने थांबा. शाळेत घेणार नाही. गुरुजींना विचारलं, वय
टाइमच मोजला, 5 वर्षाचा झाला नाही. ठीक आहे, 5 वर्ष झाले, शाळेत टाकला, 12वी झाला, नोकरीला लागला. आता कशाची वेळ आली, लोकच बोलायला लागले यांचं शुभमंगल करून टाका. कशाची वेळ आली आता, लग्नाची वेळ आली. मग आता नीट ध्यानात ठेवा, काय काळ भैरवनाथाचं काय रूप आहे. उठायची वेळ असती, किती वाजता उठावं हे ठरवून घ्या. तुम्ही ज्या वेळेला उठता का दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला जाग येते. 3 वाजता जे लोक उठतात ते योगी असतात, 5 वाजता जे उठतात ते भोगी असतात, 6 वाजता जे उठतात ते रोगी असतात, आणि 8 जे उठतात ते महारोगी असतात. ठीक आहे, 8 वाजता उठायची वेळ आहे का, उठायची वेळ आहे. संडासला जायची सुद्धा काय वेळ आहे, दात घासायची वेळ आहे, चहा पाण्याची वेळ आहे, नाश्त्याची. तुम्हाला आता नाश्ता आणला तर कसं वाटत. आता जर गावकऱ्यांना आपल्या हातात नाश्ता दिला जेवण सोडून, तर तुमचे चेहरे कसे होतील. म्हणजे आता जेवणाची वेळ आहे, आता नाश्त्याची वेळ नाही. कामाला जायची वेळ, एसटीची वेळ, कोर्टाची वेळ, शाळेची वेळ, लग्नाची वेळ, आणि मग मरणाची काय, मरणाची सुद्धा काय वेळच आहे. मग तुकाराम महाराजांच्या ते लक्षात आलं. वेळेवरी येई धावोनी अनंता, वेळेवरी येई धावोनी अनंता, जीवनाची होता संध्याकाळ, ओ जीवनाची होता संध्याकाळ. आपल्याला सरकारने हे शाळेत शिकवलेलं आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ शिकवलं की नाही. रोज आपल्याला काळच सांगतो. सकाळ उठा जागे वारे सकाळ, दुपार माध्यान काळ, संध्याकाळ, पर्वकाळ, सुकाळ, दुष्काळ, हे सगळे काळाचे रूप ज्याच्यात असतात त्याचं नाव आहे ते भैरवनाथ. ओम भम भैरवनाथाय नमः. तुमचा जो श्वास आहे ना तोच काळ भैरव आहे. आलेला तुम्ही आणि गेलेला तू. एक दिवस असं होतं, रोज श्वास येतो बाहेर जातो, बाहेर जातो आत येतो, आत येतो बाहेर जातो. पण एक वेळ अशी येते बाहेर जातून बाहेरच राहतो, आणि तो बाहेर थांबला की तुमचा कार्यक्रम लागला. तुम्ही घेता तो पहिला श्वासच आहे, आणि थांबता तो शेवटचा सुद्धा काय आहे, श्वास आहे. आपल्यावर वाच ज्याचा आहे, म्हणून याला इंग्रजीतले लोक हुशार आहेत, त्यांनी नाव काय ठेवलं, वाच. म्हणजे याच्यावर लक्ष. जुने आपले मायबाप पण लय हुशार होते, त्यांनी काय नाव ठेवलं होतं, घडी. घडी म्हणजे वेळ, घडी घडीने मोजायची. जुन्या काळात बाया नाट्या नेसायच्या, आता साड्या आल्या. एकदा का साडीची घडी मोडली की जगातल्या कोणत्याच माणसाला पुन्हा घडी येत नाही. त्याच्यामुळे आत्ता जे कीर्तन झालंय का हे पुन्हा आयुष्यात कधीच होणार नाही, कधीच नाही. आजची तारीख, आजची वेळ, आज तुम्ही आलेले, हे पुन्हा आयुष्यात डोळ्याने पाहायला भेटणार नाही. मग तुम्ही असं आम्ही दरवर्षी करू, करसान ना तुम्ही दरवर्षी, पण मी असलो पाहिजे, तुम्ही असले पाहिजे. आपली काही गॅरंटी नाही, मला तर नाही गॅरंटी. उपरनं सोडेपर्यंत गॅरंटी नाही देऊ शकत. तुम्ही कशाच्या बळावर जगता देऊ जाणे, याची काहीच गॅरंटी नाही. त्याच्यामुळं ही वेळ कधी येणार नाही. म्हणून ही वेळ तुमच्या जीवनात आली, तुम्ही लय भाग्यवान आहे की तुमच्या आयुष्यात तुमचे पैसे भगवंताच्या मंदिरात गेले, देवाच्या मूर्तीमध्ये गेले, कुणाच्या अन्नदानात गेले. आज प्रत्यक्ष देव संतुष्ट आहे की ज्यांचं वर्णन करतो ती भैरवनाथ आहे. मग हे भैरवनाथाच्या हातामध्ये दिलं, आणि मग हे जन्माला घालणं आणि याला सांभाळणं कुणाच्या हातात दिलं, जोगेश्वरी योनी. आपण कोणी जरी असलो ना तर आपलं येण्याचं एकच दार आहे साहेब. तुमच्या घराला लावा 12 दार, मला काही म्हणायचं नाही. पण जगात मुंगीपासून जेवढे जीव आणि प्राणी मात्र आहे यांना 84 लक्ष योनी ज्याचं रूप आहे तिचं नाव आहे जोगेश्वरी माता. जोरात टाळी वाजून तिला अभिवादन करा. बघा, तुमच्या लक्षावर ठेवतोय तो भैरवनाथ, आणि तुम्हाला सांभाळीती ती जोगेश्वरी. तिचं रूप आहे का माझ्याकडे कशी येते. पारलौकिक शक्ती आहे, अपार शक्ती आहे, मूळ माया आहे, आदिशक्ती आहे, ब्रह्म आणि शक्ती, देव देवी, पुरुष प्रकृती, महादेव पार्वती, राम सीता, विठ्ठल रुक्मिणी, आपला बाप आणि आपली माय. हेच आहे. आजच्या युगात जर तुम्हाला हे कळालं तर जगात कुणालाच दुःख होणार नाही. महादेव आपला बाप आणि पार्वती आपली आई, असं लक्षात घ्या. तुम्ही ज्या वारकरी संप्रदायात भक्ती करता ना
तुम्हाला माहीत तरी असू द्या, पण पांडुरंग पंढरपूरला भजनामुळं आले नाही, जपामुळं आले नाही, तपामुळं आले नाही. त्या पुंडलिकानं देवाची पूजाही केलेली नाही, त्यांनी अन्नदान पण केलेलं नाही. अवेक सांगू का पुढे, त्याने देवाचं नाव पण घेतलं नाही. त्यांनी खरी पूजा केली आणि त्याचा खरा देव होता त्याचा बाप आणि माय. तो सेवेत असताना त्या देवाकडे सुद्धा पाहिलं नाही. तो देव तिथे विटेवरती उभा आहे. मला नका विचारू, चांगल्या चांगल्याला आयुष्यात कधी कळलं नाही. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेष सिनला झाल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. ज्याला आपण ब्रह्मा आणि आदिमाया शक्ती म्हटलं, ज्याला आपण महादेव पार्वती म्हणलं, ज्याला आपण रामसीता म्हणलं, शिकलेल्या लोकांनी काय म्हणलं त्याला माहिती आहे तुम्हाला? महादेवाला म्हणतात ते करण आणि पार्वतीला म्हणतात आर्थिंग. भाषा बदलली, बाकी दुसरं काय नाही. करण म्हणजे महादेव आणि आर्थिंग म्हणजे पार्वती. म्हणजे केवढं करण आणलं, आर्थिंग नसली तर घरात काही प्रकाश पडत नाही. त्याच्यामुळे माणसं केवढे मोठे झाले पण बायको नसली तर घरात काही प्रकाश पडत. त्याच्यामुळे बायका जीव लावा आजपासून. बायको कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? एक कळत नसेल ते उजवा अंग महादेव डावा अंग पार्वती. ही बाई हे डावा अंग, त्याच्यामुळे याला माया आहे जास्त. म्हणून सकाळी पहिलं काम हीच करते बाई आहे ना, आलं का लक्षामध्ये? हां, माया लावते पहिलं, तुम्हाला साफ हीच करते. आणि याच्या ताकद कमी आहे बाई असले म्हणून, नाजूक आहे ना तुम्ही. तुम्हाला अनुभव घ्यायचा असला ना तर तुम्ही या हातानं मारून पहा कमी लागत, या हातानं मारून पहा जास्त लागत. अजून इथंच अनुभव घ्यायचा असला तर या हातानं दुसऱ्याच्या तोंडात मारून पहा, या हातानं, मग तुम्हाला लगेच कळतं की कशात ताकद आहे. शक्ती म्हणजे जोगेश्वरी, शक्ती म्हणजे स्त्री, शक्ती म्हणजे आर्थिंग, शक्ती म्हणजे प्रकृती, आणि पुरुष म्हणजे शंकर म्हणजे पुरुष, देव प्रकृती, राम सीता, आणि हे उजवा अंग आपणच आहे. हिला जपा, याला हे देवी आहे, हे देव आहे. हे 1.5 तास हे सोर वाहतो, 1.5 तास हा वाहतो. हा दोघांचाच खेळ आहे. तिचा जे जे कार करा, कारण तुम्ही कुणाला आणलंय तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्या जगाला निर्माण करणारी आणि माया प्रेम करणारी जोगेश्वरी तुम्ही या गावात आणलेली. तुम्हाला काही कमी पडणार नाही. तिच्याकडे फक्त श्रद्धेनं जा, तिच्यात इतकी ताकद आहे. सगळ्या जगाला निर्माण करणारी ही जननी आहे. म्हणून नीट ऐका असं कसं लिहिलेलं आहे. जयती, थोडासा बेस, जोग माया जननी जीवदानी. कोण आहे? फार सुंदर मूर्ती आणली तुम्ही. जीवदानी आहे ती, योनी, प्रत्यक्ष योनी आहे. हे सगळे तिच्यातूनच बाहेर आलेले. जयती जोग माया जननी जीवदानी. पण कोणाची? हो त्रिभुवन स्वामी. ओ गायकर साहेब, काय आणलंय तुम्ही गावात? अरे साध्या सरपंचाची ओळख झाली तर माणसाचं गावात वजन पडतंय. आमदार जर तुम्हाला बोलत राहिला आणि त्याच्या गाडीत तुम्ही दिसले तर तालुक्यात वजन पडतंय. मुख्यमंत्र्याच्या गाडीत जर तुम्ही दिसले स्टेजवर बोलताना तर राज्यात वजन पडतंय. पंतप्रधानाच्या शेजारी जर दिसले तुम्ही तर देशात वजन पडतंय. पण माझ्या मातेच्या शेजारी जर बसलात तर त्रिभुवनाची शक्ती तुमच्या पायाजवळ येते, इतकी ती मोठी आहे. ओ त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी, त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी, भवानी भवानी नमामि नमामि नमामि. जननी जीवदानी जयती योग माया जननी जीवदानी. हो जन्मदायिनी कृपावाहिनी
जन्मदायिनी कृपा वाहिनी भवानी भवानी नमामि 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 जननी जीवदानी हो जननी जीवदानी जननी जीवदानी. अशोक गायकर, खूपच भाग्यवान आहात तुम्ही. कोणाच्या शेजारी बसला? जी सगळ्या जगाला जन्म देते त्या योग मायाच्या शेजारी बसला. फार सुंदर मूर्ती आणली तुम्ही. भक्तिभावानं सेवा करा, तुमच्यावरती कधी अरिष्ट काळ येऊ देणार नाही. कारण त्याचं स्वरूप सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक पंचमहाभूताचे 12-12 मिनिटं असतात. सूर्याच्या किरणाने आपण खाली येतो आणि मृत्यू पण आपल्या सूर्याच्या किरणाने होतो. त्या सूर्याची किरणं फिरत असताना त्याला असे 12 दारं आहेत. लोक त्याला राशी म्हणतात. आणि त्या राशीहून जी किरणं येतात का ती मॅच झाली पाहिजे. म्हणून आपण लग्न जोडताना मुला मुलीची काय पाहतो? हां, रास जमली पाहिजे. नवरा बायकोचा जीव राशीवर मिळत असतो. जर का रॉंग रास झाली तर ती जन्मभर राहते पण नवरा मानित नाही, किंवा काही माणसं बायकोला बायको मानित नाही. ही रास लय जोडी पाहिजे. म्हणून कीर्तनकाराची, गायकाची, वादकाची काय भेटली पाहिजे? हो, राशीवर आले पाहिजे सगळे. राशी म्हणजे मग काय धनच, मग मानाच्या राशी, धनाच्या राशी, या गुणाच्याच राशी आहे. आता किती सुंदर चाल म्हणली, हे गुणाची राशी नाही. मग आता यांची गुणाची रास आपल्या जेव्हा राशी मिळतील एकमेकाच्या तेव्हा इथं आनंद तयार होईल. त्याच्यामुळे राशीवर असले पाहिजेत माणसं. विनेकरी, गाणारे, वाजवणारे. आता जो राशीवर येत नाही का त्याला चाल जरी दिली ना तेव्हा अंग पण हालत नाही. असा नुसता चाल म्हणतो, नुसतं होतो. आपण समजून घ्यायचं आपल्या राशीवर ना. हे पुढे ऐकणारे ना हे सुद्धा राशीवर असले पाहिजे. घंटा झाला मला विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणतो पण तोंड उघडीत नाही. लय बोलतेत, विनाकारण बोलतेत, फालतू बोलतेत, भांडणं लागण असं बोलतेत, गप्प बसलं म्हणलं तरी बोलतेत, गाव पेटन असं बोलतेत, पण देव भेटन असं बोलतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही की मी समजून घेतो हे आपल्या राशीवर नाही. जाऊ द्या, काय करायचं आपलं, घंटाभरानं संपणार आहे कार्यक्रम. राशीवर असली पाहिजेत माणसं. त्या राशी सूर्याच्या असतात, त्या आहेत 12. त्या 12 राशी असल्यामुळे त्या 12 राशी पंचमहाभूतांनी पकडल्या. पृथ्वीचे 12 मिनिटं, जलाचे 12 मिनिटं, पृथ्वीचे 12 मिनिटं, आकाशाचे 12 मिनिटं, वायूचे 5 मिनिटं आणि अग्नीचे 12 मिनिटं. 12-12 मिनिटं झाले 5 जणाचे. मोजा आता 12 पंचे म्हणून 60 मिनिटाचा 1 तास. वास्तविक पाहता 10, 20, 30 असं करता आलं असतं, 100, 50 असं करता आलं असतं. पण पंचमहाभूताचे ते तत्व असल्यामुळं 1 मिनिटाचे 1 तत्वाचे 12 तास. आता 12 पंचे 60 झाले. 60 झाले तर त्याच्या सेकंद पण 60च होता. म्हणून प्रत्येक तासाला, प्रत्येक सेकंदाला 12-12 मिनिटं एक तत्व काम करतं. आता नीट आहे का, एक लक्झरी निघालेली आहे आणि माणसं त्या लक्झरी जाऊन बसणार आहे. ती लक्झरी चुकीच्या वेळेवर निघणार आहे, अग्नी तत्वावर निघणार आहे. पण काही माणसं जल तत्वावर बसले, काही माणसं पृथ्वी तत्वावर बसले, काही माणसं वायू तत्वावर बसले, काही माणसं अग्नी तत्वावर बसले. गाडी सुरू झाली. गाडीचा महाभयंकर ऍक्सिडेंट झाला. मागचे सगळे मेले, पुढचे 2 वाचले. त्या दोघाला लोकांनी विचारलं कसे वाचले पुढे असताना. ते म्हणते काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्याच्यामुळे या मंडपात येऊन बसायला सुद्धा काळच मदत करतो. काही माणसं कीर्तन झाल्यावर महाप्रसादाला येणार आहे. काळाने त्याला मदत नाही केली, काय नाही केली, मदत नाही केली. केव्हा आपल्यातलंच कोणी एखादं कीर्तन संपत येऊन बसतं. आपण समजायचं याला काळाने मदत केली नाही. म्हणून लक्षात घ्यावा आपण कुणाला आणलंय. हे बघा, तुम्ही मला बोलावलंय, मी तुम्हाला खरं खरं सांगणार आहे. काळ भैरवनाथ अशी गोष्ट आहे, कोणाच्या वाट्याला ही वेळ येऊ नये. आलं लक्षात? कुणावर कधी कशी काय वेळ येईल सांगता येत नाही. 60-60 वर्षाचे पक्ष गाव बर्बाद झाले, राहिले नाही ते देशामध्ये. एक काळ असा होता एक पक्ष काम करत होता, एक काळ असा होता एक पक्ष काम करत. एक काळ होता आपल्यात एक सातारकर बाबा होते. एक काळ होता सगळ्या दिंड्या वगैरे चालत होत्या. आता वेगळे कीर्तनकार आहे, लेटेस्ट कीर्तनकार आहे, मॉडेल कीर्तनकार आहेत. त्याच्यामुळे काळ बदलला. तुम्ही पण बदललीच की नाही. तुमचे टाळ बदलले, सिस्टीम बदलली. आलं की नाही? आपल्याला हे नसलं तर आपण 1000 बाऱ्या त्या साऊंड सिस्टीमला सांगतो बेस दे, आवाज दे, ट्रबल दे. हे म्हणण्याची पारी आली आहे, वेळ आली, त्याला गरज इलाज नाही त्याला. म्हणून वेळ जो आहे तो भैरवनाथ आहे, काळ जो आहे तो भैरवनाथ आहे. आणि तो आपल्या शरीरात 8 ठिकाणी बसलेला आहे. 10 प्रकृती. त्यामुळे 8वं रूप येते काळ भैरव. म्हणून लोक 8च्या आकड्याला लय भेट. कशाला भेट? हा 9वा पकडी देत. 8 म्हणलं
की दादा हा अंगच घाबरत असं. आठ हा त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. आणि इंग्रजीत पाहते कसं असं केलेलं आहे. असं अनंत 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 अनंत, बाहेर जाताच येत नाही त्याच्यातून. अनंत शक्ती, अनंत शक्तीचं अनंत रूप आणि प्रत्येक सेकंदाला हजर असणारे, काशीचे सूपदार नाही तर हे काळच हे त्यांचं रूप आहे. आणि ते काळ भगवंताचं रूप असल्यामुळं यामध्ये अशी सिस्टीम आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिः वर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात. ओम. काळभैरवनाथाची पूजा केल्यानंतर तुम्हाला काळ हेल्प करणार, मदत करणार. तुमच्यावर कधी चुकीची वेळ येऊ देणार नाही. कारण वेळ ज्यांच्या हातात आहे तुम्ही त्यांच्या शेजारी बसलेले. अहो सत्ता ज्याच्या हातात आहे त्याच्या शेजारी बसल्यावर काय आपलं कोण वाकडं करू शकणार नाही. तसं काळ तुमच्या वाटं जाऊ द्यायचा नसेल. ज्याला काळ आपण म्हणतो का, कृतांत काळ ज्याला म्हणतो का, एवढं समजत नसेल तर मरण ज्याला म्हणतो का आपण, ते मरणाचं रूप आहे काळभैरवनाथ. काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी आज या गावामध्ये, गिरवले गावामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने जीर्णोद्धाराच्या रूपाने प्रत्यक्ष इथं हजर आहे. आणि हे देव आल्याच्या नंतर एक ऊर्जा येत असते, एक शक्ती येत असते. तुम्ही भैरवनाथाकडे डोळे भरून पहा, तुम्ही देवीकडे डोळे भरून पहा, आजच्या कार्यक्रमाकडे डोळे भरून पहा. हे आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. म्हणून तुमचा काळभैरवनाथाचा हा आजचा दिवस हा सप्ताह म्हणून होणार नाही, वर्धापन दिन होणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या जीवनाचा एक महोत्सव म्हणून पुढच्या काळात तो उदयाला येईल. एक लोकशिक्षणाचा कार्यक्रम म्हणून लोक इथून पुढे याला जपतील. पुढे ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. चला, अशा या देवाच्या रूपामध्ये तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या रूपामध्ये, निळोबरायांनी पांडुरंगाच्या रूपामध्ये, आणि सगळी देवाचीच रूप आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या, हे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या. परमा देवरू पुन बाणली कैसी, परमा देवरू पुन बाणली कैसी, परमा देवरू पुन बाणली कैसी, परमा देवरू पुन बाणली कैसी. माया तुकाराम महाराज आहेत, ते निळोबराय आहेत, देवादिदेव आहेत. भगवान श्री काळभैरवनाथांना आपण आणलं, पण ते आणत असताना तुम्ही कुणाला आणलं तर देवाला आणलं अभंगाच्या पहिल्या चरणाला. देवघराले देवघराले प्रत्यक्ष कालाचं स्वरूप आपण सन्मानाने गावात आणलेलं आहे. आता सन्मान ही गोष्ट कशी माहिती तुम्हाला,
तुम्ही आजपासून प्रत्येकाला मान द्या. मान हा देण्यासाठी असतो, घेण्यासाठी नाही. तुम्ही जितका मान द्याल का तितका तुमचा सन्मान व्हाल. म्हणून भैरवनाथ आपल्याला काय शिकवतात, कधीच कुणाचा अपमान करायचा नाही. अपमान करताना बरं वाटतं, कधी कधी चोपदाराचा अपमान करते, कधी विनेकऱ्याचा करते, कधी ऐकणाराचा करते, बरेच कीर्तनकार बाया महिलांचा अपमान करते. अपमान करताना गोड लागतं, पण त्याची फळं फार कडू असतात. समजलं असेल तुम्हाला सगळं. हा कुणाचा अपमान जाहीर केला ना तिथं आपल्याला बरं वाटतं, पण ज्याचा अपमान केला का तो मरेपर्यंत आपला अपमान कसा होईल याच्यासाठी कामात लागत असतो. म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहात तर पहिली गोष्ट शिका, तुम्ही आजपासून प्रत्येकाला मान देत पहा. घर इतकं गोड होते काय सांगू तुम्हाला. आपल्या घरातच मान द्यायला सुरुवात करा ना. कधी कॉफी चहा घेतली, चांगली भाजी झाली तर बायकोला चांगलं बोललं पाहिजे. अरे काय भाजी झाली आज, तुझ्यामुळं माझी प्रकृती चांगली झाली. असा चहा तर हॉटेलमध्ये कुठंच भेटत नाही. पहा ती किती फुगती, मग मरुस्तर काम करते. पण तुमचं तसं होत नाही. तिनं जर नुसतं विचारलं कसं काय झाला चहा, तुला कुठं येतो चहा, बस असं मीठ पडतं मग तुमच्या सगळ्या स्वयंपाकामध्ये. म्हणून आजपासून खौट बोलणं सोडून द्यायचं, कोणाचा अपमान करायचा नाही. आणि विशेष करून जर तुम्हाला कळलं हे लय बदमाश आहे तर त्याला मारता येत नाही, आजच्या काळात हाणता येत नाही, गोळी घालता येत नाही. त्याला फक्त असं मारायचं की तुझ्यासारखा माणूस आपल्या भागात नाही. काय तो बदमाश, आणि तुम्ही त्याला अशी गोळी मारली. त्याच्यामुळे मारायचं असलं तर असं असं पद्धतशीर मारा. मग माणसाने आपलं काम चांगलं केलं ना, आपला पद कधीच जात नाही. आता मी वर्णन नाही करणार तुमचं, पण चंद्रकांत गोजे महाराज तुमचे खजिनदार आहेत. एवढी वर्ष झाली त्यांना ते पद, तो सन्मान फक्त आपल्या प्रामाणिकपणामुळे मिळतो. कशामुळे मिळतो? तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्ही गडबड केली की दुसऱ्या दिवशीच गेला तुमचा पदाचा कार्यक्रम. तुमची लोक जी करतात ना, म्हणून तुम्ही सगळेजण शिका की मान हा आपल्याला भेटत नसतो. आपण आपलं काम चांगलं केलं की आपल्याला छान सन्मान होत असतो. आता थोड्या वेळानं विठोबा रखुमाईचं भजन झालं तुम्ही मला हार घालणार आहे. खूप चांगला हार येणार आहे. आज वर्धापन दिन आहे. इतका चांगला हार माझ्या लग्नात बी नव्हता, पण येणार हार मला. मग हा तर तुम्ही माझा केलेला सन्मान आहे. मग आता हा सन्मान तुम्ही मला केल्याच्या नंतर माहिती आहे का तुम्हाला काय काय होतं? त्या हाराची किंमत काय असते माहिती आहे? ते हार तुम्ही नाही घालत मला, भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता तुमच्या रूपानं ते हार माझ्या गळ्यात घालतात. आणि माझ्या गळ्यात हार पडला की त्यांच्या गळ्यात जातो. तुम्ही म्हणसान काय बोलायला लागले आजच्या काळामध्ये, महाराजाला हार घालायचा आणि भैरवनाथाच्या कसं जाणार? जातो रे बाबा. कोणाच्या मोबाईलमधून कोणाच्या बी खात्यात पैसे जाते रे, कवा बी जाते. फक्त त्याच्यात फोन पे घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? फोन पे घ्यावा लागतो. तसं मला हार घातला की देवाच्या गळ्यात जातो, त्याला पुण्य पे असावा लागतो. कोणता पे असावा लागतो? पुण्य पे. मग पुण्य पे कसा असतो? जोरात टाळे वाजवणे, विठ्ठल विठ्ठल भजन करणे, आनंदात राहणे, चिंता सोडून देणे, करता हरता तुझे म्हणणे, अशा मस्तीत राहणं याचं नाव आहे सन्मान. कळलं का? आजपासून घरात कोणाचाही, दारात, जगात, भजनात, कीर्तनात, उभ्या आयुष्यात कधी अपमान करू नका. तुम्ही फक्त मान देत चला. तुमच्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही पाहायला नसणार, पण सगळे लोक तुम्हाला पाहायला येणार. कारण तुम्ही तिची केलेल्या कामाची पावती असते. पण तुम्ही जर कोणाचा अपमान केला, तुम्ही जर वाईट वागले, तुमच्या अंतकाळाला सुद्धा कोणी येणार नाही. ते लोक म्हणजे जाऊ दे, बरा मेला, आपल्या गावातली पिढा गेली, आपल्या गावातला ताण गेला, आपल्या भजनी मंडळाचा वनवास संपला, म्हणजे लय बेकार होता. म्हणून भैरवनाथ आपल्याला काय सांगतात? भक्ती सन्माने पूजिला. मी गायकर साहेबांच्या घरी उतरलो आणि त्यांच्या सौभाग्यवतीनं अतिशय सुंदर सुनेने छान ताट आणलं. मी ते असं ग्रहण करत होतो. मी कधी पाय धुवू देत नाही, कारण आपण एवढ्या पात्रतेचे नाही की कोणी आपले पाय धुवावेत. बाकीचं काही असो, कोणी असो, मी ते करू देत नाही कधी. पण त्यांनी जे औक्षण केलं ना, ते औक्षण माझं नसतं, ते भैरवनाथाचंच असतं. या मंडपामध्ये आणि या 3 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे काही केलं असेल ना, ते सगळं देवापर्यंत जातं. कारण त्याला सगळं कळतं, कारण तो काळ आहे. तुम्ही कोणाला मिस कॉल मारला, कधी मारला, किती वेळ बोलले, हे तुमच्या ध्यानात राहत नाही, जग पाहत नाही. पण ज्या मशीनमध्ये ज्या कंपनीचं कार्ड तुमच्याकडे आहे त्या कंपनीकडे सगळं रेकॉर्ड होतं. म्हणून फोनवर बोलताना सावध राहा. तुम्हाला असं वाटतं मी तिला बोलतो, ती म्हण नाही, मधात मशीन आहे, ते मशीन सगळं रेकॉर्ड करतं. जर कधी वाटलं की हे याच्याकडून काही अपघात घडाय, घातपात घडाय, तर तुमचं रेकॉर्डिंग केलं जातं. आता माझा मुलगा DYSP आहे, त्यांच्या घटनेमध्ये 22 वर्षापूर्वी बोललेलं, म्हणजे नेमकाच नोकियाचा मोबाईल लावला होता, त्याची हिस्ट्री काढता आली. किती वर्षापूर्वी? 22 वर्षापूर्वीची. म्हणून आपल्या मोबाईलमध्ये बोलत असताना आपण एकटे नसतो, त्याला मोबाईल असतो. तसं जगामध्ये वावरत असताना तुम्ही एकटे नसता. तुमच्यावर डोक्यावरती इतकं 6 फुटाच्या अंतरावर जे ऑफिस आहे त्याचं नाव आहे काळभैरवनाथ. त्याला माहिती आहे तुम्ही कोणाच्या पोटी आले, कोणाच्या पोटचे, लय भानगडी सगळ्या.
आपल्याला माहीत नसतं आपण कुणाच्या पोटची, ते आपल्या आईलाच माहिती आहे, काळाला माहिती आहे. कुणाला माहिती आहे? काळाला माहिती आहे. आपण पोटात कशी राहिलो ते त्यालाच माहिती आहे. बाहेर आल्यावर तुम्ही कसे राहिले, आता कपडे घालून तुम्ही मंडपात दिसायला लागले छान, पण तुम्ही काय काय कला केलेल्या आहेत हे ज्याच्याकडे रेकॉर्ड राहतं का, त्या बाबाला आणले तुम्ही गावात. आलं का लक्षात? तुम्ही लहानपणी कसे होते, तरुणपणी कसे वागले, म्हातारपणी कसे वागले, तुमचे काय काय कर्म आहे, त्या कर्माधर्माचा वाच ठेवणारा भगवंत तुम्ही इथे आणला. त्याचं नाव आहे भम भैरवनाथाय ना. भ्राम भ्रीम भ्रोम भ्रम भ स भैरवनाथाय नम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपली अष्टधा प्रकृती निर्माण होते आणि आपल्यावरती लक्ष ठेवलं जातं. हा लहरीचा कार्यक्रम आहे. ह्या लहरी आहेत, स्पंदन आहेत, त्यालाच आजच्या काळात आपण रेंज असं म्हणतो. वेगळं काहीच नाही आहे, फक्त भाषा बदलली. ज्याला आम्ही प्रभाव आणि लहरी म्हणतो त्याला लोक ऊर्जा आणि स्पंदन म्हणतात, किंवा त्याला व्हायब्रेशन म्हणतात, फाउंटन म्हणतात, किंवा त्याला रेंज असं म्हणतात. अशी ही ब्रह्मांडाची रेंज सगळ्या जगाला निर्माण करण्याचा मायबाप आपण या ठिकाणी आणले. भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता हा तुमच्या आयुष्यातला फार मोठा कार्यक्रम आहे. पण ते पांडुरंगाचंच रूप आहे बरं का, फक्त रागातलं रूप आहे. कशातलं रूप आहे? तुम्ही म्हणसान असे असे रूप असते का? हो, असे असते. तुम्ही आता कीर्तनात उभे राहिलेले गोड दिसता, पण घरी गेल्यावर बायकोशी बोलताना जर बिघडले तर मग तुमचं रूप वेगळं होतं. पोराला बोलताना वेगळं होतं, भांडणात तुमचं रूप वेगळं होतं. याच्यातला प्रत्येक माणूस कधी कधी सत्वगुणात जातो. सत्वगुणात माणूस गेला की असं समजायचं ह्यो विष्णू झाला. तोच माणूस रजगुणात गेला की असं समजायचं हो ब्रह्मदेव झाला. आणि तोच माणूस भांडायला लागला का आपण म्हणा बाबा महादेव आला. काय करता आता? हे बंब आहे, काळ भैरव आहे, हे महादेव आहे. आणि हे शब्द समजले पाहिजे तुम्हाला. हे जर समजलं नाही देव आपल्याला तर अडचण होईल. लोकांना समजत नाही, लय लोकांच्या डोक्यात ताणताण आहेत. कीर्तनात बसले तरी लय डोक्यात विचार येत राहते. कधी कधी बायाला असं वाटतं मी बी आले, ते पण आले, कालच कॅश आली होती, याने कुलूप लावला असेल का, मिली ती कीर्तन होस तर तिला कुलूप पण नोटात दिसत राहत्या. त्याच्यामुळे आपलं मन भ्रमिष्ट आहे. आणि त्या मनाला लहरी ज्या आहेत त्या लहरी जर एका ठिकाणी आणायचं असेल तर त्याला भक्तीशिवाय पर्याय नाही. हे शब्द आपल्याला समजले पाहिजेत. पण परंतु काही आता सर्व हे शब्द वारकरी संप्रदायातले आहेत. शब्द समजले तर मोठा फायदा होतो. बघा, एका मुलीला पाहायला पाहुणे आले, पाहायला पाहुणे आले, मुलगी छान होती. ते लोक म्हणले आम्हाला मुलगी पसंत आहे तुमची, सोयरीक पक्की. पण ते पोराचा मामा म्हणला नाही नाही, पोरगी दिसायला सुंदर आहे पण तिला स्वयंपाक येतो की नाही ते पहा. आजकाल पोरी दिसायला लय फॅशनेबल झाल्या, पण त्याने का स्वयंपाक केला बस त्यांचं वरण आणि गटार, त्याच्यात काही फरक राहत नाही. फक्त वास येत नाही. दिसायला दिवसभर पाहायला तर दिवसभर तिला अंत नाही आणि कामाचा पत्ता नाही, काही येणार नाही. ते म्हणले मुलीला स्वयंपाक करू दे, स्वयंपाक तिला जमला की आपण सुपारी फोडू. आता मुलीच्या बाईला आनंद झाला. ती म्हणली गंगा हातामध्ये पापड घे आणि भाजीत बस. जुनी भाषा ती म्हातारी बोलली. आता हिचा पवार समजला रिकामा होता. तिनं डब्यातले पापड घेतले आणि शेताच्या मेथीच्या भाजीत जाऊन बसले. हातात पापड घे आणि भाजीत बस. तिला समजलंच नाही. स्वयंपाक झाला, पाहुणे जेवले, लोक म्हणले जाऊ द्या पोरगी नवीन आहे, लाजली असेल. पण जाता जाता आमच्या पाया पडायला तर बोलवा. तो कुठे मुलगी गेली म्हणून शोधायला गेले. मुलीच्या आईनं आवाज दिला, गंगा कुठे आहे तू? ती म्हणली भाजीत. मग सगळेच पाहुणे भाजीकडे पळाले की भाजीत जाऊन कशी बसली. मग तिला का घुरं येतं का वेडी आहे? ती म्हणली माझ्या आईनं सांगितलं भाजीत बस. आईनं कपाळाला हात लावला. मी काय सांगितलं होतं? हातात पापड घे आणि भाजीत बस. आता भाजीत बस या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक तव्यावर भाजणं आणि एक शेताच्या भाजीत जाणं. समजलं तुम्हाला? असं समजलं पाहिजे माणसाला की कशाला काय बोलले महाराज. आता या मुलीला तर पाहायला पाहुणे आले, पण दुसरी मुलगी नांदायला आली होती. लग्न झालं, मुलगी सुंदर होती, 12वी शिकलेली होती. त्यांचं खाली किराणा दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. आता सून म्हणाली आपल्याला, सासू म्हणाली आपल्याला अशी सून भेटली, तालुक्यात कुणाला भेटली नाही, इतकी सुंदर आहे, शिकलेली आहे, ज्ञानी गुणी, न सांगता सगळं काम करते. मग सासरा म्हणला बाबा खूप चांगली गोष्ट आहे. पण सासऱ्यानं सांगितलं बाई कचरा टाकत असताना, जुन्या काळात ते नसायचं, कचरा वरून टाकून द्यायची. तर त्या बापानं सांगितलं तिच्या सासऱ्यांना की आपलं घर रस्त्यावर आहे, खालील माणसं सारखे जात येत असतात, कचरा टाकत असताना माणूस पाहून कचरा टाक. ती म्हणली बरं मामा. तिनं काय केलं, सगळ्या महाड्या बिड्या झाडून, पहिली नवीन नवीन होती, बाटलीभर कचरा घेऊन बसली, माणसाची वाट पाहत. सासऱ्यानं सांगितलं माणूस पाहून कचरा टाक. योगायोगानं गावचे सरपंच आले, कपडे चांगले होते. तिला असं वाटलं कोणीतरी माणसाच्या अंगावर टाकण्यापेक्षा सुपरफाईन माणसाच्या अंगावर टाकलं तर फायदा होईल. सरपंच खाली आले, तिनं बाटली उघडून रिकामी केली. आता सरपंच एका पक्षाचे होते आणि घरी एका पक्षाचं होतं. 15 मिनिटात लाठ्या काठ्या मारामाऱ्या सुरू झाल्या. एका माणसाने विचारलं सरपंचावर कचरा का टाकला? त्या सुनाला विचारलं. ती म्हणे मी नाही टाकला, माझ्या सासऱ्यानं सांगितलं. मग तर जास्तच भांडणं लागलं, पण मारामाऱ्या सुरू झाल्या. म्हणजे सासऱ्याला काय सांगितलं, त्यानं तोंडात घालून घेतलं सुनाच्या पुढं. ते म्हणला अरे बाबा, माणूस पाहून कचरा टाक म्हणजे माणसावर न हो, तसं काळ पाहून जगा, याचा अर्थ तुम्ही सावध राहा. तुमच्यावरती ज्याचा वाच आहे त्याचं नाव आहे भैरवनाथ. आणि त्याची आज आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सकाळचा विधी झालेला आहे, होम हवन झालेलं आहे, देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले, पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले. हे बघा, बंगला कोणी बांधीन, घर कोणी बांधीन,
पण भैरवनाथाचं मंदिर तुमच्या हातातून झालं ना, काळ तुमच्यावर कधीच कोप करणार नाही, तो तुम्हाला नेहमी मदत करेल. भक्ती सन्माने पूजिला. मग आता करायचं म्हणजे काय, या पूजेसाठी परिसरातले पाहुणे आलेले आहेत. मी नवीन लय लांबचा आहे, मला तुमची नावं माहीत नाही. हे सगळे जे बसलेले आहेत ना, आणि हे वर बसलेले आहेत, हे सगळे हे पाहुणे आता आलेले आहे. पंक्ती सकाळपासून चालू आहे, कीर्तन झाल्यावर पण पंक्ती आहे. म्हणजे तुम्हाला आतून बाहेरून दोन्ही आनंद आहे. महाभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पाहुणेरा पंगाती, 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 पाहुणेरा अन्नदान चालू आहे. 3 दिवसामध्ये एकही माऊलीने घरी स्वयंपाक केलेला नाही. पंक्ती बसल्या. आपल्या दारात किती चपला येतात सुटतात ना, यावरून त्या माणसाची लायकी वजन वागणं समजत असतं. तसं आपल्या गावात ज्या ज्या पंक्ती झाल्या ना, बाहेरगावचे परिसरातले सगळे लोक पंक्तीत बसले. आता तुमच्या गावाला कशाची भेव नाही, भीती नाही. कारण ज्या ज्या पंक्ती तुम्ही घेतल्या त्या पंक्ती नव्हत्या, त्यांच्या रूपानं भगवंत जेवत होते. त्याला जनता जनार्दन असं म्हणतात. म्हणून ज्यांनी ज्यांनी पंक्ती घेतल्या त्यांच्या 100 जन्म त्यांना अन्नासाठी कुणाच्या दारात जायचं काम पडणार नाही. कारण काळाकडे त्याची नोंद आहे. मी या कीर्तनाला आलो, माझं सौभाग्य आहे की तुम्ही मला आजच्या कीर्तनाला बोलावलं. माझ्या आईनं केलेलं ते पुण्य, माझ्या कितीतरी जन्माचं शुद्ध पुण्य आहे. कीर्तन रोज होत असतात. बोलू नका स्पीकरवरती, कोणीतरी जाऊन बंद करा ते. आपण रोज बोलत असतो, रोज कीर्तन करत असतो. पण आजचं जे कीर्तन असतं ना, ही आपल्या आयुष्यातली दीपमाळा असते. जरा त्या दीपमाळेकडे इकडं बघा बरं. त्या दीपमाळेवरती जे दिवे लावलेले आहेत, लाईट लावलेले आहेत, ते कशाचे माहिती आहे? ही दीपमाळ अशी सांगते की माझ्या दारात आलात तर तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल आणि तुम्ही खूप मोठे व्हाल. कारण दीपकळिका धाकटी बहु तेजाते प्रगटी, तशी सद्बुद्धी थिकुटी म्हणून आहे. ज्याला जितकं कळलं ना, त्या तितक्या कळण्यानं त्याचा मोठा मान मिळत असतो. मी आता तुतारीवाल्याकडे येतो. तुतारीवाल्याला कदाचित चाली म्हणता नाही आल्या, बिचाऱ्याला कीर्तन नाही करता आलं. तुतारीचा कार्यक्रम जमला, इतकी का होईना पण साजरा झाला कार्यक्रम. काय झाला? साजरा झाला. पाय सरळ करून उभे राहा. हां हां, साजरा झाला.
आणि तुम्हाला उपतं पुन्हा ढेरी बिरी वरचा फेटा तुतारी हा उपतं ते सोबलं बी पाहिजे ना, माणसं अंग बी असलं पाहिजे, खाऊन पिऊन दणकट असलं पाहिजे. आपले तुतारीवाला इकडचं बी तुतारीवाला असे जाम आहेत, इतके बलवान आहेत मस्त की कोणाच्या दुकानापुढे उभा राहिले तो उधारी मागणार नाही कोणा. शरीर चांगलं असलं पाहिजे ना, गायक चांगले असले पाहिजे. आता बाबांनी चाल म्हणली, किती वय झालंय तुमचं? 68. काय म्हणावं, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अरे 68 वर्षात माणसं संपून जातात. आपली चाल म्हणली तुम्ही आज कीर्तनामध्ये काळ भैरवनाथ तुम्हाला लय कसं शोभा येते. आता हे मुलगा उभा राहिला, त्याच्या आयुष्यात शोभाला आली. खाली अशी मरणाचे पोरं बसलेले आहेत, हातात मोबाईल आहे त्यांच्या, कुत्रकुचेर येत नाही त्यांना. हे इथं उभं राहिलं, त्याची शूटिंग सुरू झाली, जन्मभर तू दिसणार आहे यूट्यूबवरून कशावरून. हा संत पूजा कशाला म्हणते त्याला, पाहुणेर पंगती संत वृंदे द्विज शोभती. हे वाजवणारे महाराजीचं बसलेले आहे. आता बघा 2 माईक त्यांना लावले, तर कलामुळं त्यांना हे तर खाली पोरं भक्कम आहेत, माणसाला किंमत नसते. तुम्ही जे महत्त्व, तुम्ही जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं आज फळ झालं. सिस्टीमवाल्याने चांगली सिस्टीम लावली, तुम्हालाही सार्थक. भैरवनाथाची सेवा येते माझी नवं. मग विनेकरी उभे राहिले, बाबा काय सुंदर दिसायला लागले तुम्ही पण, कंबर गिंबर बांधली आणि नुसता विना घेतल्यामुळं तुमच्या हाताखाली स्पेशल बसायला खाली आसन दिलं. संसारात असं कधी होत नाही. तुम्ही जन्मभर किती पैसे कमवा, तुम्हाला फक्त असं कोणी आसन पट्टी टाकून उभं केलं तुमच्या बायकोनं नवऱ्याला, मला संसारात दाखवा, हे होत नाही. ते कधी संसारात कोणी भाग देत असतं का? असं कधी झालंय का की तुम्ही गावाहून आले आणि बायकोनं ताट केलं आणि ओवाळलं तुम्हाला, की लेस गावाहून आले. बायको ओवाळीत असते, तो भाग वेगळा, परंतु तुम्हाला सगळ्याला इथं शोभा आलेली आहे. हे बघा तुम्ही आता सगळे आमचे गायक अनंत महाराज, हे यांचं नाव काय आहे? हा पाटील, काय नाव? रघुनाथ महाराज. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आवाजाची मोठी देणगी आहे, त्यांना पण शोभा आली. आता तुमचे नाव घेत नाही, पण तुम्हाला याच्यामुळे शोभा आली. आलं का लक्षात? बा शेजारी उभे राहिले आणि सगळ्या कॅमेऱ्यात फिट झाले. काही येवं का ना येवं, पण शोभा तर आली. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळं सगळ्याला शोभा आली. आता खाली बसलेले पैकी छान आहेत, वय झालं पण बसलात, मस्त गंध लावला, तुम्हाला पण शोभा आली. याने जॅकेट घातलं त्याच्यामुळे यायला जास्त शोभा आली. करतात काही बरेच महाराज जॅकेट घालायचा प्रयत्न करतात, कोणी असं कोट घालायचा प्रयत्न करतात. आलं का लक्षात? पण लक्षात ठेवा, कोणी किती मोठा कोट घातला आणि किती जॅकेट घातलं तो माऊली काही होत नसतं. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे बरं आहे, पण शोभा आली, घातलं पाहिजे. आता तुम्ही निवडणुकीला तुमच्या मालकीने उभा राहिल्यात अनंत पाटील, सत्तेत गेलं पाहिजे. प्रकार 3 असते, तर तुम्ही सगळेजण मतदान करा त्यांना. मी त्याचा प्रचार नाही करत, पण त्याचं काम सांगू. तुम्ही 3च गोष्टी असतात काळाच्या पोटात, दिवसभर काय काय चालतं पहा तुम्ही. काही लोक सत्यात असते. 3 दिवस झाले आपल्या गावात कशाचं रूप आहे? सत्याचं रूप आहे ना. भक्ती, अन्नदान, कीर्तन, भजन, गायन, वादन, ही सगळी लोक सत्यामध्ये आहेत. आता याच्यातले काही लोक सत्तेत गेलेले. हा आता कोणी ध्यानावर नाही. सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. काय हे सत्यात आहेत? हे कशात जाणार आहेत? आता सत्तेत जाणार आहे. पण ज्याला कळालं ते सत्तेत राहतात, काही सत्यात राहतात, आणि हे दोन्ही ज्याला समजत नाही ते पत्त्यात राहतात. त्याला काही देव समजत नाही, पैसा बी समजत नाही, सत्ता बी समजत नाही. त्याच्यामुळं तुम्ही पहा, आज त्याला विचारा तू काऊन पत्ते खेळतो? ते म्हणतो टाइमपास. काय म्हणतो तो? टाइमपास. म्हणजे ते टाइमपास ज्याला करायचा का त्याचं नाव भैरवनाथ आहे. तो त्याला सद्बुद्धी द्यायच्यावरती दुर्बुद्धी देतो, तो भ्रमिष्ट करत असतो. म्हणून आजचा दिवस फार छान आहे. तुम्ही रांगोळ्या घातल्यात अगदी सोमाटणेपासनं. ज्यांनी रांगोळ्या घातल्या, ज्या माऊलीने इथं सेवा केली ना, तुम्हाला भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या जोगेश्वरी माता तुम्हाला कधी उभ्या आयुष्यात वैधव्य येऊ देणार नाही, तुम्हाला रोग होऊ देणार नाही, तुम्हाला आजारी पडू देणार नाही. तुम्ही जगजननीची सेवा करा, तिची कृपा करा, ती तुम्हाला कधी दुःखात टाकणार नाही. कारण ती एनी टाईम हजर आहे. आपण झोपलो तरी काम करती, आपण आहे तरी काम करती. तिला आपला बाप माहिती आहे, आपला आजा माहिती आहे, आपला पंजा माहिती आहे, आपल्या हजारो पिढ्या, लक्ष पिढ्या, आपली सगळी घटना कोणाकडे माहिती आहे? ते यांच्याकडे रेकॉर्ड आहे. ती म्हणून जगाची प्रत्येक माणसाची हिस्ट्री ज्यांच्याकडे असती ते भैरवनाथ आहेत. अशा भैरवनाथाचा आपण मोठा सन्मान केला. एवढंच नव्हे, सगळे पाहुणे त्या ठिकाणी आले, मोठ्या छान पंक्ती बसल्या. ह्या पंक्ती जेव्हा गावात बसतात का, त्या गावाचा अर्थ असा होतो की ही माणसं एका दिलाची आहेत, या गावावर कधी भांडणं होणार नाही. म्हणून पंक्ती बसल्या पाहिजे माणसाला. आपण घरी जे खातो ना त्याला जेवण म्हणतात, हॉटेल खातो ना त्याला डिनर किंवा लंच असं म्हणतात, आणि पंक्ती जे खातो का त्याला महाप्रसाद असं म्हणतात. हाकणभर जरी भेटला ना तरी माणूस मोठा होतो. तुकाराम महाराज याच्यासाठी लय तरसले हो. हा ज्ञानाचा प्रसाद, भक्तीचा प्रसाद कोणी कोणाला देत नसतो. पूर्वी एक गुरु एक शिष्य असायचा, दुसऱ्याला तो द्यायचाच नाही. पण तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, द्यावे भुवो निहातात
द्यावे द्यावे शेष घेऊन जाईन शेष घेऊन जाईन शेष घेऊन जाईन हे मधून कणभर जरी घेऊन गेलात ना तर हे काळ भैरवनाथ तुम्हाला खूप सुखात ठेवतील आणि आनंद आहे. आज मला पाया टाकल्यापासून असं वाटलं या गावात दिवाळीची आहे. आज उड्या उभारलेले आहे, रस्ते स्वच्छ आहे, सगळ्यांच्या घरामध्ये आनंद आहे, मनामध्ये खूप आनंद आहे. सगळ्यांनी एकमेकाला गंध लावलेला आहे, पूजा केलेली आहे. आता गंधाचे प्रकार आहे का, बुक्क्याचा प्रकार वेगळा असतो, कुंकवाचा प्रकार वेगळा असतो, हळदीचा प्रकार वेगळा असतो, भस्माचा प्रकार वेगळा असतो, गंधाचे प्रकार आहेत. आता तुमच्या जीवनाला सुगंध येण्यासाठी लक्षात ठेवा, कुंकू लावल्यानं काय होतं. मनुष्याला जर कुंकू लावून ओवाळलं तर त्याला लक्ष्मी प्राप्त होते आणि त्याच्या अंगामध्ये ऊर्जा येते. म्हणून पूर्वीच्या काळात आपण निवडून आलो किंवा काही यश घेऊन आलो तर महिला दारामध्ये येऊन आपल्याला औक्षण करायच्या, कुंकू लावायच्या. कुंकू लावणं हे सौभाग्याचं प्रतीक आहे. बाई मोठं कुंकू लावलं पाहिजे. बाईने सौभाग्य म्हणजे 100 सुख ज्याच्यामुळं मिळतात ते आहे टिकली. त्याच्यामुळे त्याला टिकलीने लावायचं, असं मोठं कुंकू लावायचं, कपाळ भरून कुंकू लावायचं. जितकं कुंकू जास्त लावलं का नवरा शेप राहतो. कसली गाडी उलटी पालटी होऊ द्या, कोणी मरण पण आपलं नीट घरी येतो. वाचलेले लोक काय म्हणतात, हिचं कुंकू बळकट, काय म्हणते, हे मेला नाही, गाडी चुरा झाली पण हे मेला नाही. ते म्हणले याचं जाऊ द्या हो, तिचं कुंकू बळकट आहे. म्हणून एकदा काय झालं, हनुमानजी महाराज आणि रामप्रभू सीतामाई जेव्हा परत आले अयोध्येला तेव्हा तिकडे वनवासात असताना रामप्रभू हनुमान महाराजाशी जास्त बोलायचे. परंतु गावात आल्यानंतर, घरी आल्यानंतर रामप्रभू बायकोला जास्त बोलायचे, म्हणजे सीतामाईशी जास्त बोलायचे. हनुमान महाराजाला खटकलं ते म्हणले मी इतकी सेवा करतो, मला बोलायची प्रभू, पण आता बोलत नाही. तर ते म्हणले काहीतरी आपलं चुकलं असेल. असं असतं मोठ्या माणसाचं, जर कोणी आपल्या घरी आलं नाही तर आपण लोक काय म्हणतो, पुण्याला आपल्या गावात आणायचं नाही. अरे ते घरी आले नाही तर आपण असं म्हणावं आपलं पुण्य कमी पडलं, ते आपल्या घरी आले नाही, ही पद्धत असते. असं बोलत. त्यामुळे आपलं काहीतरी चुकलं असेल. मग ते सीतामाईचं स्नान झालं आणि त्यांनी हातामध्ये असं शेंदूर घेतला, आपलं कुंकू घेतलं आणि असं गोल गोल कुंकू लावलं. तर कुंकू असं 7 बाऱ्या फिरलं पाहिजे, म्हणजे 7 जन्म आपल्याला हाच नवरा भेटतो, म्हणून मोठं कुंकू लावलं पाहिजे. ते हनुमान महाराज म्हणले आई कुंकू का लावलं. ते म्हणले बाबा ज्या बाईचं लग्न झालं तिने आपल्या कुंकू लावलं की ह्या सौभाग्याचं, आणि सगळ्या बाईला जे काही भेटतं ते हे असलं तरच भेटतं, म्हणून हे सगळं सुख आहे, त्यामुळे मी कुंकू लावते. हनुमान महाराज म्हणले मी लावू का असं कपाळाला कुंकू. ते म्हणजे सीतामाई म्हणल्या त्याला लग्न करावं लागतं. म्हणले मी बायको आहे त्यांची. ते म्हणले पण मी संलग्न आहे ना, माझं जरी लग्न झालं नसलं तर मी संलग्न आहेच आहे, तुमच्या सगळ्या कार्यक्रमात मी आहे, त्यामुळे मला कुंकू लावू द्या. ते म्हणले तुला कुंकू लावता येणार नाही. ठीक आहे, नाराज झाले. मग दुसरं बोट घेतलं, डब्बीमध्ये घातलं सीतामाईनं आणि भांगेत असं गुलाल लावला, आपला गुलाल भरला असा. तर गुलाल भरल्यानंतर शेंदूर भरला. ते म्हणले शेंदूर का भरला. ते म्हणले जी बाई नवऱ्याच्या नावानं भांगा शेंदूर भरते, शेंदूर हा पक्का असतो, त्याच्यामुळं नवऱ्याचं प्रेम आपल्याला भेटतं 7 जन्म. म्हणून नवरा खुश राहण्यासाठी आणि देवाची 7 जन्म नवऱ्याचं सुख भेटण्यासाठी मी शेंदूर लावते. बस एवढा शब्द ऐकला ते हनुमान महाराज. जशी उडी मारली, ते म्हणले इतकुसा शेंदूर लावल्यानं जर 7 जन्म जर मालक आपले होते तर मग इतका लावल्यावर किती 14. ह्या बोटाला शेंदूर लावला की 28. मग याला लावल्यावर किती, हाताला लावल्यावर किती, या हाताला लावला तर किती, या हाताला लावला तर किती, तोंडाला लावला तर किती, डोक्याला लावला तर. ते म्हणले जाऊ द्या मला रामाशिवाय जगायचंच नाही. नखापासून शेंडीपर्यंत सगळा शेंदूर लावला. आता शेंद्राच्या देवाची तुकाराम महाराजांनी निंदा केलेली, शेंदरी हेंदरी, आणि हे तर बुद्धिमत्ता वरिष्ठ अंगाला सगळा शेंदूर लावून रामाच्या पुढे गेले. राम म्हणाले हनुमानजी शेंद्राच्या डब्यात पडले का काय, कोणी शेंदूर लावित असतं का. ते म्हणले आईना सांगितलं. नीट आहे का, कोणी सांगितलं, आईना सांगितलं. म्हणजे काय म्हणले सीता. आई म्हणाली मालकाच्या नावानं शेंदूर लावला तर 7 जन्म ताटातूट होत नाही. हे प्रभू मला तुमच्याशिवाय कधीच राहायचं नाही, म्हणून तुम्ही मला कधी विसरू नाही, म्हणून मी सगळ्या अंगाला शेंदूर लावला.
कडकडून मिठी मारली. रामाने पाठीवर हात फिरवला आणि आशीर्वाद दिला, हे हनुमान, कृतांत काळ जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत रामाची जरी मंदिरं नसली तरी तुझं मंदिर नसणार नाही, असं एकही गाव पृथ्वीवर असणार. कशाची ताकद ही? गंधाची ताकद आहे. कोणत्या बी कंपनीच्या नावाचा एक सिक्का असतो, सर्टिफाय झालं पाहिजे माणसानं, सिक्का मारला आणि सही केली की त्या कंपनीचं होत असतो माणूस. म्हणून तुमच्याकडे पाहत असताना काही काहीच्या कपडाला आता कोणताच गंध नाही, त्याच्यामुळे आमच्या मनात संशय येतो की हे आपल्या कंपनीचीच नाही. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे गंध लावला पाहिजे. आता उभा गंध लावायचा, तो का लावायचा त्याचं कारण सांगतो मी. उभा नुसता अष्टगंध, आपण गंधगुळी जर उभी लावली तर ते वैराग्याचं प्रतीक आहे, त्याच्यात काही नसतं. आणि मधामध्ये बुक्का लावायचा. आता बुक्का कोण्या माणसाला लावायचा नीट आहे का हे माझ्याकडनं तुम्ही स्पष्ट घ्या. बुक्का शब्द चांगला नाही, बुक्का पाहायला सुद्धा चांगला नाही, बुक्का बोलायला सुद्धा चांगला नाही. लेकरं जर लई धिंगाणा करायला लागले तर बाया म्हणतात नीट बेस, पाठीत घालीन एक बोला. बुक्का म्हणजे बुक्का बोलायला चांगला नाही. एखादा माणूस जर रोजच आपल्या घरी यायला लागला तर अवतीभोवतीचे लोक म्हणते सांभाळून राहा, नाही ते एखाद दिवशी लावीन तुम्हाला. ओके, लय संग राहिलेले माणसं तुटले, लोक म्हणते कशामुळे तुटले, ते म्हणले त्यांना असा बुक्का लावला की आयुष्यात पुन्हा राम राम करायची गरजच नाही. त्याच्यामुळं बुक्का लावी जाऊ नका. बुक्का कोणी लावायचा लक्षात ठेवा. बुक्का कपाळाला दिसला की रडू येतो. हो, आमच्या माया बहिणी नवरा गेला की बुक्का लावतात आणि बुक्का पाहिलं की असं वाईट वाटतं की अरे अरे यांचं सगळं सुख हारलं. त्याच्यामुळे बुक्का कोणी लावायचं माहिती आहे का? ज्याला संसार सोडा आहे, ज्याला कोणाची आशा राहिली नाही, ज्याच्या नजरात पाप नाही आणि ज्याच्या पोटात भेद नाही, त्याने बुक्का लावा. असे बुक्का लावून हे दिंडीत येते आणि हरिपाठ चालू असला आणि पाकिटं बिस्किटं वाटणं सुरू असले की हरिपाठ सोडून पळते, असे आणले पाहिजे. बुक्का कोणी कोणाला लावायचा? बुक्का बुक्का ज्यांनी संसार जाळलाय त्याला काय लावायचा? बुक्का. ज्यांनी अहंकार जाळला त्यांनी काय लावा? बुक्का लावा. कोणी बुक्का लावू जाऊ नये. आता काही माणसं काय करतात, बुक्काच्या ऐवजी गंध लावते. पाहते यांनी लावला मस्त एक गोल गंध लावला रंगीत आणि मध्ये बुक्का लावला. याचा अर्थ असा यायला की थोडं थोडं वैराग्य आहे आणि थोडा थोडा संसार बी आवडतो. अलग लक्षात जे तुमच्या कपाळाला काय आहे त्याच्यावर सगळं समजत. आता माझ्या कपाळाला जर अष्टगंध दिसला असं समजायचं ह्या माणसाच्या अंगात बरेच गुण आहेत, त्याच्याशिवाय त्याला कर्म ते बुक्का लावायला आवडत नाही. म्हणून बुक्का, गंध आणि माळ. आता माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. ही तुळशीची माळ आहे. ही माळ हिची इतकी ताकद आहे. आता हे वल्ल लाकूड नाही, हे वाळलेलं लाकूड आहे, पण याच्यात इतकी भयानक ताकद आहे. पृथ्वीवर सगळ्यात पवित्र जर काय असेल तर फक्त तुळस आहे. तुळशी इतकं पवित्र काहीच नाही आणि आपलं जीवन पवित्र होतं. आता ही माळ मी घातली, हे ते वाळलेले लाकडं आहे. ह्या लाकडात इतकी ताकद आहे की हे लाकडं माझ्या आईनं माझ्या गळ्यात घातले तेव्हापासून मी ज्याच्या घरी जातो मला मान मिळतो ह्या लाकडामुळं. कोणाच्या घरी गेलं की दूध प्यायला मिळतंय, सन्मान मिळतो. आणि हे लाकडं गळ्यात घातले तर मला रात्री 11 वाजता पण पैसे मिळते, पाकिट मिळते. लक्षात, हे रातचं पण पैसे देते. आता कोणी कोणाचे पैसे घेतले तर वापस द्यावा लागते. पाहुण्याचे असो, साडूचे असो, कोणाचे असो, वापस दिल्याशिवाय जमत नाही. पण ह्या लाकडात अशी ताकद आहे, जन्मभर जरी कोणाचे पैसे घेतले तर रुपया परत द्यायची ताकद नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही चहा पाणी मिळतंय का, मान सन्मान, तो फक्त एवढ्याच मुळे मिळतो. महाराजाला म्हणा फक्त याला काढ आणि चहा पिऊन दाखव कोणाच्या घरी. ना 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 ना, लाखाच्या पंक्ती जर होत असतील तर याच्यामुळे होत असतात. त्याच्यामुळे माळकरी पहा. आता माळकरी या शब्दाचा नीट अर्थ आहे का? माळ म्हणजे माळी काय एक प्रकारची आहे का? तुळशीची माळ आहे, बदामाची रुईची माळ आहे, मग कमळाची माळ आहे, चंदनाची माळ आहे, स्फटिकाची माळ आहे, मोत्याची माळ आहे, सोन्याची माळ एकदानी आहे. अशा हजारो माळा आहे. स्फटिकाची माळ आहे. पण हीच माळ का घालायची त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. माळ या शब्दाचा अर्थ होतो लाईन, सरळ आणि नीट. करी या शब्दाचा अर्थ होतो हात. आपल्याच हाताने जे माणसं आतून आणि बाहेरून लाईनीत राहतात आणि नीट वागतात त्याचं नाव आहे माळकरी. बाकी लबाड कार्यक्रम. आपल्या जीवनामध्ये कुठंच वाईट वागायचं नाही, आपल्याच हाताने चांगलं व्हायचं हा संस्कृत शब्द आहे. त्यामुळे बुक्का, माळ, गंधाक्षदा ही सगळी कथा याप्रमाणे आज झालेली आहे. ही कथा नुसती कथा नसून हे कीर्तन सार्थक रूपी झालेलं आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. पुढे आर Bula
कुमाई टाळे वाजवा भजन करा हरी हरी विठोबार कुमाई हरी 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 विठोबार कुमाई बोला विठोबार कुमाई म्हणा विठोबार कुमाई 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 हरी 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 विठोबार हे भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्या हाताने मला हा आशीर्वाद मिळालेला आहे. बाबा नाव काय तुमचं? नारायण. वा वा, खूप टाळ्या वाजवा याच्यासाठी. आई तुमचं नाव काय? त्यांना सांगू द्या ना, नाव काय तुमचं? अहिल्या. आज देव बसल्यामुळं आजच्या कीर्तनात जो कोणी महाराजाला हार घालतो त्याला नाव घ्यावं लागतं. नाही त्याला काहीतरी साजबाज लावा लागतो एवढा तेवढा. काहीतरी म्हणा मी भाजीत भाजी मी अशी माया कमी आहे माणसाची. काहीतरी रंग बी द्यायला पाहिजे. माणसं लयच डायरेक्ट अहिल्या म्हणले. काय नाव आहे? अहिल्या बाई तरी म्हणा ना पुढं. अहिल्या बाई. चला टाळ्या वाजवा, काही हरकत नाही, काही आलं नाही. आता आई तुम्ही नाव घ्यायचं. आयला आयला का नाव घेतो आयला नाव घेता नारायण मुकर. ठीक आहे, जोरात टाळ्या वाजवा. जोडी छान आहे, छान. आज नाव घेतलं खूप चांगलं आहे. विठ्ठला सज्जन हो, आपण हा कार्यक्रम केला. कार्यक्रमाची वेळ आता संपलेली आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये जे आनंद असतात ते विषयानंद असतात. भोगाचे विषयाचे सुख आपण घेत असतो. आज आणि 3 दिवस आपल्या गावात जे झालं ना, याला विषयाचं सुख म्हणायचं नाही, याला ब्रह्मानंद म्हणतात. कोणतं सुख म्हणतात? ब्रह्मानंद सुख. ब्रह्मानंद या शब्दाचा अर्थ होतो कधीही न संपणारं सुख तुम्हाला या सगळ्यांना मिळो अशी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भैरवनाथाची उपासना, जोगेश्वरी माताची उपासना तुम्हाला सुख समृद्धी देईल, स्वानंद निर्माण करील. म्हणून महाराज काय म्हणाले? निळाभान ब्रह्मानंदे ब्रह्मानंदे निळावणे ब्रह्मानंदे निळावणे
आणि माता जोगेश्वरीची सेवा करण्याचं सौभाग्य आपण मला दिलं. मी आपला सर्वांचा मनापासून खूप आभारी आहे. चंद्रकांती गोजे महाराज, आपण या निमित्तानं भगवंताची सेवा करू शकलो. आपल्या आयुष्यातला हा काळ सार्थकी गेला. ही खूप उच्च जीवनाची सिस्टीम आहे ज्यामध्ये ब्रह्मानंद प्रगट होत असतो. मनुष्यामध्ये जो आनंद होतो तो विषयाचा आनंद असतो आणि विषयाचा आनंद टिकत नसतो. आपण ही छान सेवा या ठिकाणी केलेली आहे. माझ्यासोबत आत्ता झी टॉकीजवरती 10 दिवस योगी पावन मनाचा ही कथा प्रसारित झाली. मनुष्याचं मन चांगलं झालं तर काय होऊ शकतं त्याचं त्यामध्ये खूप सुंदर चिंतन आहे. तुमची मुलं बाळं पुढच्या काळात या विज्ञानाच्या काळात मोबाईलच्या काळात वाया जाऊ नये, वाहून जाऊ नये, भरकुटू नये, त्यासाठी त्याला चांगली ऊर्जा मिळावी आणि ऊर्जा विचारातून मिळत असते. म्हणून माझी गाडी इथं आहे. ती पुस्तकं या ठिकाणी येतील. योगी पावन मनाचा ज्ञानोबरायांच्या अतिउच्च जीवनाची ती सिस्टीम आहे. 150 रुपये त्याची अवघी किंमत आहे. सगळ्यांना ते संग्रही ठेवायचं. यूट्यूबला जाऊन ही सगळी कीर्तनं भजन ऐकत राहा, आनंद घेत राहा. आपण दुसरं एक काम करतो, ते कीर्तनात सांगू नये पण सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आपल्या देशामध्ये आपण सगळेजण पाणी पित असतो पण सध्या पाण्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. एक काळ असा होता की रस्त्याला चालता चालता माणसं नदीचं पाणी पित होते. त्यांना सगळं मिळायचं, ते आजारी पडायचे नाही. परंतु आज असं कंडिशन आहे, केमिकल, फर्टिलायझर, अनेक पेस्टिसाइड्सने सगळ्या नद्या इतक्या अशुद्ध केलेल्या आहे. कोणत्याही नदीचं पाणी पिण्याच्या लायक राहिलं नाही. त्याचं पर्क्युलेशन इतकं वाईट झालं की मागच्या 25 वर्षापासून आपण ॲक्वाचं पाणी प्यायला लागलो, जार प्यायला लागलो. पण तेही लक्षात घ्या, पुढे जार हे नुसतं माती पाणी कमी करतं, फर्टिलायझर केमिकल कमी करत नाही. म्हणून आपल्यातले जे श्रीमंत लोक आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, राजकीय लोक आहेत, हे लोक 1000 रुपये लिटरचं पाणी पितात, 3000 रुपये लिटरचं पाणी पितात. कोहलीसारखे माणसं 9,000 रुपये लिटरचं पाणी पितात. काय आहे ते पाणी? कोरिया आफ्रिकेतून ते पाणी आपल्या भारतात येत होतं. पण लक्षात ठेवा, हे कधी जांभळे देत नाही, कधी थकत नाही, त्यांची ऊर्जा चांगली असते. तुम्ही फक्त पाणी बदला. पाण्यामध्ये पीएच असतात. तुम्ही ॲक्वाचं पाणी पिता त्याच्यात 50पेक्षा कमी पीएच आहे. तुमच्या शरीराला 700 पीएच लागतो. म्हणून भारतात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण बाहेरून येणारं जे पाणी आहे त्याला एक जोड म्हणून आपल्या लोकांना चांगलं पाणी मिळावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून 12 क्षार नावाचं पाणी देणारं एक सुंदर मशीन बनवलं. त्या मशीनचं नाव आहे रेकी जल. यूट्यूबला, ॲमेझॉनला, इंडिया मार्टला ते उपलब्ध आहे. मुंबईत माझी 1400पेक्षा जास्त डिव्हाइस आहे. त्याला बटन दाबलं की तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं पाणी मिळतं. चांगलं पाणी, ड्रिंकिंग पाणी, अल्कलाईन पाणी, आंघोळीचं पाणी, त्वचा रोगाचं पाणी. या पाण्याने BP, शुगर, ब्लॉकेज, अटॅक कुठलेही आजार होत नाही. रोजच्या गोळ्या औषधी कमी होतात. आपल्या शरीराची, किडनीची, आपल्या लिव्हरची, आपल्या हृदयाची ऊर्जा वाढते आणि मनुष्य शतायुषी राहतो. माझं शतायुषी नावाचं पुस्तक आहे ज्याच्या प्रति 5 लाखापेक्षा जास्त गेल्या. 100 वर्षे कसं जगावं, एक हाय प्रोफाईल जीवन कसं जगावं, त्यासाठी या धावत्या काळात तुम्ही फक्त पाणी बदला, तुमचं जीवन चांगलं राहील. आता हे 1000 रुपये लिटरचं पाणी तुम्ही विकत घेऊन पिणार नाही. हे मशीन घ्या, त्या मशीनमध्ये तुम्हाला हे पाणी मिळता येईल. त्याचं नाव आहे रेकी जल. आठवणीत ठेवा, कधी कधी आपल्या घरी आणत जा, तुम्हाला कधी आजार होणार नाही. चला, आपण बोलावलं, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. मी सर्व गावकऱ्यांचा, संयोजकांचा, अध्यक्षांचा, सर्व सदस्यांचा मनापासून आभारी आहे. मृदंगवादक